हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल, आज माझा बर्थडे आहे. सकाळी उठल्या उठल्या ही अशी सूर्याची कोवळी किरणे मनी प्लांटच्या झाडावरती एवढी सुंदर पडलेली होती की पाहून मन अक्षरशः प्रसन्न झाले. काल शराचा बर्थडे होता, तर त्यासाठी हे फुगवलेले बलून्स काढलेले होते आणि त्याच्याबरोबर शरा अशी काही छान अशी खेळत होती. तर बड्डेच्या दिवशी आज काय काय होतंय आणि माझ्या नवरोबाने माझ्यासाठी पहिल्यांदाच, म्हणजे लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच माझ्या बड्डेला त्यांनी माझ्यासाठी काय गिफ्ट घेतलं हे तुम्हाला समजेलच. चला तर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू. काल दत्तपौर्णिमा होती, त्यानिमित्ताने दत्तांचं दर्शन घेण्यासाठी म्हटलं आपण नारायणपूरला जाऊन येऊ. तर आम्ही सगळेच फॅमिली तिकडे जाण्यासाठी निघालो आणि तिकडे खूप मोठी अशी जत्रा भरलेली होती आणि खूप लोक दर्शनासाठी आले होते. 1-2 किलोमीटर लांबपासूनच अशा गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. यानंतर आम्ही गाडी एक साईडला लावून पायी चालत 1 ते 1.5 किलोमीटर अंतर गेलो. आतमध्ये गेल्यानंतरही मंदिरामध्ये खूपच गर्दी होती, पण आमचे दर्शन हे खूपच छान झाले. दत्तपौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी होती, पण चला, वाढदिवसाच्या दिवशी हे असे दर्शन झाले, हे खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी होती. मंदिरामध्ये खूपच लांबपर्यंत अशा रांगा लागलेल्या होत्या दर्शनासाठी. मग आम्ही दर्शन घेतले. मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप पॉझिटिव्ह अशा वाइब्स येत होत्या, खूप प्रसन्न असं वाटत होते. गुरुदेव दत्तांचे खूप सुंदर असे छान असे दर्शन आम्हाला मिळाले. मंदिरामध्ये त्यांच्या नावाचा जयघोष हा चाललेलाच होता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी सगळीकडे नामस्मरण चाललेले होते. यानंतर परत आम्ही गाडीकडे येण्यासाठी निघालो, तर वाटेमध्ये ही अशी जत्रा भरलेली होती. रस्त्याच्या दोन्ही साईडला असे स्टॉल्स लागले होते. काही खेळण्यांची दुकाने, काही कपड्यांची दुकाने, भांड्यांची दुकाने, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असे आकाश पाळणा, जम्पिंग जॅक अशा भरपूर गोष्टी आलेल्या होत्या आणि तशी गर्दीही खूपच होती. मग यामध्ये थोडीशी खरेदी करून आम्ही परत गाडीपर्यंत निघालो. आणि सकाळी उठल्यापासून माझ्या मनामध्ये एक गोष्ट होती, तीही मला या जत्रेमध्ये मिळाली. नंतर आम्ही जेवणासाठी एका हॉटेलवरती गेलो. तिथे पूर्ण असं चुलीवरती स्वयंपाक बनवलेला होता आणि टेस्टही खूपच छान अशी होती जेवणाची. आजचा दिवस हा कसा गेला काही समजलेच नाही. जाता जाता पूर्ण संध्याकाळ झाली होती आणि सूर्य असा काही मावळतीला निघालेला होता आणि त्याची सोनेरी किरणे अशी सुंदर दिसत होती. सूर्य तर पूर्ण मावळून गेला होता आणि आम्हाला चंद्रही दिसायला लागलेला. पौर्णिमा असल्यामुळे चंद्रही फुल असा सुंदर दिसत होता. चला तर मग जत्रेमधून मी काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते. हीच ती गोष्ट मी मनामध्ये सकाळीच ठरवलेली की मला हवी आहे आणि मी तिकडून घेऊन येणार. ही मार्बलमध्ये असलेली गौमातेची मी तिकडून मूर्ती घेऊन आले. खूप सुंदर अशी ही मूर्ती मला वाटत होती आणि बघता क्षणी मला ती आवडली आणि ती मी घेऊनही आले. यानंतर मिस्टरांनी जाऊन बर्थडेचा केक घेऊन आले होते. अशा प्रकारे मी केक कट केला आणि राजविका तिच्या पप्पांनी आणलेलं बर्थडे गिफ्ट मला देत होती.
मी तिला केक खा म्हणत होते, पण नाही, तिचं होतं, "नाही मम्मी, मी तुला पहिल्यांदा गिफ्ट देणार, मी तुला पहिल्यांदा गिफ्ट देणार." आणि नवरोबाने लग्न झाल्यापासून मला पहिल्यांदाच असं काहीतरी गिफ्ट माझ्या बड्डेसाठी दिलेलं होतं. चला मग बघू आपण त्यांनी मला काय गिफ्ट दिलेलं आहे ते. तर हे मला त्यांनी हे असं छानसं एक गिफ्ट दिले. यामध्ये हे असे सोन्याचे 3 मणी होते आणि त्या काळ्या चमकदार अशा मण्यांमध्ये ते ओवलेलं होतं आणि एवढं सुंदर ते दिसत होतं ना, खूपच छान. मला खूप असं आवडलेलं होतं आणि त्याची वरची डिझाईनही खूपच सुंदर अशी दिसत होती. तुम्हाला 1 मिनिट झूम करून मी दाखवते की ते कशाप्रकारे त्या मण्यांवरती अशी डिझाईन आहे. अशा प्रकारे माझा वाढदिवस हा खूप छानपैकी साजरा झाला आणि नवरोबाने दिलेलं गिफ्टही मला खूप आवडलं आणि सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. हा असा आमचा छोटासा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.